हॅलो माझ्या गोडताई मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला माझे सकाळचे 8 ते 11 वाजेपर्यंतचे डेली रुटीन शेअर करते। तर रिद्धी आता स्कूलमध्ये गेले, तर त्यांचे टिफिन वगैरे बनवून झाले। त्याच्यानंतर बघा गॅस ओटा क्लीन केला, गॅस पण साफ केला, भांडे वगैरे घासून घेतलेले आणि कपडे पण भिजत टाकले होते आणि घर वगैरे झाडून घेतले। त्याच्यानंतर कपडे भिजत टाकल्यानंतर धुवून घेतले आणि लाडोला झोपवलेलं राहतं, त्याच्यामुळे हे काम करूनच घ्यावं लागतं मला, नाहीतर तो उठला का काहीच काम करू देत नाही, कारण पोटांनी सरकायला लागलाय। त्याच्यामुळे पटकन असा किचनमध्ये येतो, कुठं पण आता जायला लागलाय, त्याच्यामुळे लवकर काम आवरून घ्यावं लागतं। तर म्हणजे माझं ते नियोजनच आहे रोजचं। सकाळी रिद्धी स्कूलला गेल्या का लगेच त्याला थोडं झोपवायचं, तर अर्धा एक तास तो झोपतो। तेवढ्या वेळेत माझं बाकीचे काम होऊन जाते, कपडे भांडे वगैरे सर्वच झाडझूड। तर लाडू पण तोपर्यंत बघा उठून जातोय आणि आता त्याला मी उठल्यानंतर रताळ्याची पेस्ट बनवली होती आज। तर रताळे ना मी तव्यावरती भाजून घेतले होते, महाशिवरात्रीला आणलेले होते रताळे, तर म्हटलं चला आज तेच बनवू। मला पण असं आवडते रताळे असे भाजलेले तव्यावरती, आणि मुलं पण खात्या, रिद्धी पण आवडते ना, तर लाडूला पण आवडत्या, म्हटलं चला आज तेच बनवू। तर अशा प्रकारे आता त्याला खाऊ घातले। त्याचं खाऊन झालं का लगेच मग त्याची मालिश वगैरे करते आणि पाणी पण ठेवते त्याच्या आंघोळीसाठी, आणि तोपर्यंत मालिश करस तर पाणी तापून राहतं आणि मग नंतर त्याला आंघोळ घालून देते। तर अशा प्रकारे आता आंघोळ वगैरे झालेली आहे त्याची। आंघोळ झाली का लगेच त्याला मी ब्रेस्ट फीडिंग करवते, कारण तो आहे ना खूप असं रडतो, थोडाफार, खूप नाही रडत। त्याला ना खूप छान वाटतं असं पाण्यामधून काढलं का मग तो लगेच रडतो, मग त्याच्यामुळे मग त्याला थोडं नादी लावते आणि मग झोपवते। मग त्याच्यानंतर त्याला झोपवल्यानंतर मग आमचे ते बिल्डिंगमध्ये सर्व धुवायची होती बिल्डिंग, तर मग शेजारच्या ताई सांगायला आल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं आता पूर्ण चपलांचं स्टँड वगैरे धुवून काढावा आणि त्याच्यावरचे सर्व चपला पण धुवून काढल्या मी, आणि दरवाजा पण धुवून काढला। खूपच असं धूळ आलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं धुवून काढावा। आणि त्याच्यानंतर मी ते कुंडी आणलेली होती फ्लावरची, ती पण धुवून घेतली। धूळच खूप येते आमच्या इथं, त्याच्यामुळे सारखं धुवत राहिलं तरी ते येऊनच जाते 2 दिवसांनी धूळ। तर अशा प्रकारे मी धुवून घेतलेले सर्व दरवाजे वगैरे धुवून झाल्यानंतर बघा नंतर परत मग काही ना काही काम निघतात। चपला पण धुवून घेतल्या होत्या मी, पण त्या मागच्या गॅलरीत ठेवल्या होत्या। आणि ते हे बघा अशा प्रकारे आता हे फ्लावरचं झाड आहे माझं प्लास्टिकचं, त्याच्यावर पण खूप धूळ आलेली होती, म्हटलं ते पण आता निमित्तानेच धुवून काढावा। तर ते किती पण धुतलं ना तर लगेच धूळ येऊनच जाते। तर अशा प्रकारे मी सर्व स्वच्छ करून घेतलेले दरवाजे वगैरे। आता एक दिवस माझं किचन क्लिनिंग झालं आहे, आता माझा दरवाजा पण हॉलचा क्लीन झालेला आहे। तर अशा प्रकारे आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बाहेर निघालं म्हणजे थोड्याफार हे बघा मैत्रिणी भेटतेच, आता गप्पा वगैरे चालू आहे।